नमस्कार विद्यार्थी मित्र, ऑनलाईन क्लासमध्ये मी आर.जी. जाधव तुमचं स्वागत करतो. मानवी भूगोलातील लोकसंख्येचा अभ्यास हा महत्त्वपूर्ण समजला जातो. अशा या लोकसंख्येचा अभ्यास आपण मॉड्यूल 2 मधील पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या या घटकामध्ये शिकणार आहोत. मॉड्यूल 2 मध्ये आपण प्रामुख्याने लोकसंख्या या विषयीची माहिती 4 घटकांमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक म्हणजेच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन, तसेच माल्थसचा लोकसंख्या वाढ सिद्धांत, माल्थस थेअरी ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी, लोकसंख्या स्थलांतर कारणे आणि परिणाम, मायग्रेशन टाइप्स अँड इफेक्ट या भागाची माहिती ही घेणार आहोत. चला तर आज आपण सुरुवात करूयात लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. लोकसंख्येचे जागतिक वितरण समजून घेतल्याशिवाय लोकसंख्या विषयक अभ्यास सर्वसमावेशक होणार नाही. सोबतच्या स्लाइडमध्ये लोकसंख्येचे जागतिक वितरण हे नकाशाद्वारे दर्शवलेले आहे. हे जागतिक वितरण 2019 सालचे असलेले दिसून येते. जगाची सर्वाधिक लोकसंख्या ही आशिया खंडामध्ये 4550 दशलक्ष एवढी होती. त्याच्या खालोखाल 1275 दशलक्ष आफ्रिकेमध्ये, तसेच 750 दशलक्ष युरोपमध्ये व 645 दशलक्ष दक्षिण अमेरिकेमध्ये व 360 दशलक्ष उत्तर अमेरिकेमध्ये, केवळ 40 दशलक्ष ऑस्ट्रेलियामध्ये होती. यावरून असे समजते की जगाची लोकसंख्या सर्व खंडांमध्ये सारख्या प्रमाणात वितरित झालेली नाही. हे वितरण असमान आहे. हे वितरण असमान असण्याची विविध कारणे आहेत. लोकसंख्या ही केवळ खंडानुसारच असमान नाही, तर प्राकृतिक घटकानुसारही असमान असलेली दिसते. हे घटक लोकसंख्या वितरणावर कसे परिणाम करतात हे आपण याच व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. जगाच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त लोकसंख्येचे पहिले 10 देश आज आपण समजून घेऊयात. जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणजे आहे चीन. दुसऱ्या क्रमांकावर भारत, तिसऱ्या क्रमांकावर USA, चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया, तदनंतर पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया आणि 10व्या क्रमांकावर आहे मेक्सिको. तर असे असमान वितरण का झाले आहे याचा आपण सर्वप्रथम आढावा घेऊयात. लोकसंख्या वितरणावर विविध घटक परिणाम करतात. या घटकांचं विभागणी आपल्याला 3 गटामध्ये करता येईल: प्राकृतिक अथवा भौगोलिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. यामधील सर्वप्रथम आपण भौगोलिक किंवा प्राकृतिक घटक यांचा आढावा घेणार आहोत. यामध्ये एकूण 10 घटक हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात हे आपणास दिसून येते. स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, पाणीपुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिज व ऊर्जा साधन संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश अशा विविध घटकांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर झालेला दिसून येतो. तर लोकसंख्या वितरणावर आर्थिक घटकही परिणाम करतात. यामध्ये वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार, नागरीकरण, तांत्रिक प्रगती यासारख्या घटकांचा समावेश होतो. सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटकांचा देखील परिणाम हा लोकसंख्येच्या वितरणावर होत असतो. चला तर आपण जाणून घेऊयात प्राकृतिक घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर काय परिणाम होतो. आत्ताच आपण समजून घेतलं की एकूण 10 प्राकृतिक घटक आहेत. त्यापैकी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ 2च घटकांची माहिती घेणार आहोत. ते घटक म्हणजे स्थान आणि प्राकृतिक रचना. एखाद्या देशाचं असणारं स्थान किंवा ठिकाणाचं असणारं स्थान हे लोकसंख्या वाढीवर परिणाम करतं. मध्यवर्ती स्थान, सागरी किनाऱ्याचे स्थान, नदी किनाऱ्याचे स्थान,
सीमावर्ती स्थान, जंक्शनचे स्थान हे लोकसंख्येच्या केंद्रीकरणाला अथवा विघटनाला परिणाम करीत असलेले दिसून येते. एखाद्या देशाचे स्थान, दुसऱ्या देशाशी असलेले संबंध, व्यापार, दळणवळण इत्यादी गोष्टी देशाच्या स्थानावर अवलंबून असतात. भारताचे स्थान हे पूर्व गोलार्धात हिंदी महासागराच्या मध्यभागी असल्याने पूर्व गोलार्धातील तसेच पश्चिमेकडील देशाशी सहजगत्या व्यापारी संबंध प्रस्थापित करता आले. त्यामुळेच भारतात पूर्वेकडून व पश्चिमेकडून विविध भागातील लोक निरनिराळ्या निमित्ताने प्राचीन काळापासून येत होते. विविध व्यापारी मार्गाने मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी अनेक जलमार्गाने इतर देशाचे व्यापारी हे भारतामध्ये आलेले दिसून येतात. संपूर्ण भारत देशाचा विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये बेंगलोरचे स्थान हे भारताच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती स्थान म्हणून गृहीत धरले जाते. यामुळेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास झालेला दिसून येतो. म्हणूनच दिल्ली येथील राजधानीवर जर कोणी आक्रमण केले तर प्रतिराजधानी म्हणून बेंगलोर या ठिकाणी विधानसभेची निर्मिती ही करण्यात आलेली दिसून येते. यामुळेच शेती, उद्योगधंदे, व्यापार, दळणवळण यांचा विकास हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. साहजिकच अशा भागामध्ये लोकसंख्या ही दाट असलेली दिसून येते. सागरी किनाऱ्याचे स्थान. जगातील सुमारे 75% लोकसंख्या ही महासागराच्या व समुद्र किनारपट्टीच्या भागात राहते. कारण अशा ठिकाणी मासळी, जलवाहतुकीच्या सोयी, समहवामान, सपाट व सखल जमीन या सुविधा उपलब्ध होतात. यामुळेच शेती, उद्योगधंदे, व्यापार, दळणवळण यांचा विकास होतो. साहजिकच अशा ठिकाणी दाट वसाहती आढळलेल्या दिसून येतात. या नकाशामध्ये जगातील अशाच किनारपट्टीचे सर्वात जास्त लोकसंख्येची शहरे दर्शवलेली आहेत. टोकियो याचा सागरी किनाऱ्याच्या स्थानी जास्त लोकसंख्येचं स्थान म्हणून ओळखलं जातं. या खालोखाल शांघाय, मेक्सिको, साओ पावलो, मुंबई, ओसाका, बीजिंग, न्यूयॉर्क आणि कायरो यासारख्या शहरांचा समावेश झालेला दिसून येतो. नदी किनारीचे स्थान हे देखील शहराच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेले दिसून येते. या फोटोग्राफमध्ये शहरामधून जाणारी नदी हिच्या दुतर्फा लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली दिसून येते. कारण या ठिकाणी तशाच पद्धतीने वसाहती निर्माण झालेल्या दिसून येतात. काही वेळेस सीमावर्ती स्थान हे लोकसंख्या वाढीस प्रभावशाली ठरते. कारण एका देशातून दुसऱ्या दिशेत जाण्यासाठी ही शहरे महत्त्वपूर्ण ठरलेली दिसून येतात. या शहरांमधून व्यापारी मार्ग हे निघालेले दिसून येतात व देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अशी ठिकाणे ही लष्करी छावणीची ठिकाणे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या घनता ही जास्त आढळलेली दिसून येते. अशीच युनायटेड स्टेट्सच्या सीमावर्ती भागावरील ही 10 ठिकाणे आपल्याला जास्त लोकसंख्येची आढळलेली दिसून येतात. भारतातही अशाच प्रकारे लष्करी छावणीचे शहर म्हणजेच अंबाला याचा विचार हा केला जातो. काही ठिकाणी जंक्शन या स्थानामुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. उदाहरणार्थ मुंबईमध्ये समुद्रमार्ग, लोहमार्ग आणि रस्ते हे तिन्ही मार्ग एकत्रित आलेले दिसून येतात. या जंक्शनच्या स्थानामुळे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची वाढ झालेली दिसून येते. कारण येथे असणाऱ्या विविध सोयी सुविधा यामुळेच या ठिकाणी लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसून येते. प्राकृतिक रचना ही देखील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असते. सर्वप्रथम समजून घेऊया पर्वताचा लोकसंख्या वितरणावर काय परिणाम होतो. पर्वतीय प्रदेशातील वस्त्या यांचा विचार केला असता पर्वत हे मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असलेले दिसतात. आशियातील हिमालय, युरोपमधील आल्प्स, ब्लॅक पर्वताचे भाग
उत्तर अमेरिकेतील रॉकी व दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतीय प्रदेशातील दऱ्यांच्या भागात लोकसंख्या खूपच विरळ स्वरूपाची आढळते. कारण पर्वतीय क्षेत्रामध्ये रस्ते किंवा घर बांधणे हे अवघड झालेले दिसून येते. यामुळेच लोकसंख्येचे वितरण हे त्या ठिकाणी विरळ स्वरूपाचे आढळलेले दिसून येते. मात्र काही पर्वतीय प्रदेशात जेथे खनिजे आढळतात तेथे खनिजाच्या उत्खननामुळे लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते. अशा प्रदेशात लोकसंख्येचे घनत्व हे वाढलेले दिसून येते. भारतातील आसामच्या पर्वतीय प्रदेशात खनिज तेल सापडते. संयुक्त संस्थानातील ॲप्लेशियन पर्वतरांगांमध्ये खनिज तेल व दगडी कोळसा सापडतो. रशियातील उरल पर्वतामध्ये खनिज तेल हे अधिक प्रमाणात सापडत असल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या ही वाढलेली दिसून येते. अशा पर्वतीय प्रदेशांमध्ये शेती करणं हे देखील अधिक खर्चिक असलेलं दिसून येतं. कारण अशा पर्वतीय प्रदेशांमधील सपाट जमीन नसल्यामुळे त्या ठिकाणी पायऱ्याची शेती करणं हे आवश्यक असतं. परिणामतः लोकसंख्येचे वितरण हे विरळ स्वरूपाचे आढळलेले दिसून येते. पर्वतीय प्रदेशातील वस्त्या ह्या काही ठिकाणी मात्र पर्यटन केंद्र व स्वास्थ्य केंद्र यामुळे अधिक घनतेच्या दिसून येतात. या फोटोग्राफमध्ये नैनिताल या ठिकाणची पर्वतीय प्रदेशातील वसाहत ही स्पष्ट केलेली दिसते. पर्वतीय प्रदेशातील सौम्य आल्हाददायक हवामान, भरपूर सूर्यप्रकाश, निसर्गरम्य स्थळे असलेल्या ठिकाणी हजारो लोक पर्यटक म्हणून तर काही ठिकाणी स्वास्थ्य प्राप्तीसाठी येऊन राहतात. अशा ठिकाणी पर्यटन केंद्र व सॅनिटॅरियम शहरे ही उभारलेली दिसून येतात. तसेच हॉलिडे कॅम्प्सही असतात. याचंच उत्तम उदाहरण हे नैनिताल, सिमला यांचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच पर्वत प्रदेश असला तरी देखील त्या ठिकाणी अधिक मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची घनता विशिष्ट ठिकाणीच असलेली दिसून येते. मसुरी, दार्जिलिंग, महाबळेश्वर ही देखील अशाच जास्त घनतेची प्रसिद्ध पर्यटन स्थळांची नावे आहेत. महाराष्ट्रात लोणावळा या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही दिवसेंदिवस वाढत असलेली दिसून येते. प्राकृतिक घटकातील पठार याचा परिणामही आपल्याला लोकसंख्या वितरणावर दिसून येतो. काही पठारी प्रदेशामध्ये लोकवस्ती खूपच विरळ आढळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजेच तिबेटचे पठार होय. पर्वतांतर्गत पठारी प्रदेशात लोकसंख्या ही विरळ आढळते. उदाहरणार्थ दक्षिण अमेरिकेतील बोलोव्हियाचे पठार हे खूपच उंच असल्यामुळे ते जगातील इतर देशाशी फारसा संबंध नसलेले दिसून येते. अशा ठिकाणी आर्थिक विकास झालेला दिसून येत नाही. त्यामुळे लोकसंख्या ही खूपच विरळ असलेली दिसून येते. अरेबियाच्या काही भागामध्ये विषम हवामान असल्यामुळे देखील त्या ठिकाणी लोकसंख्या ही कमी आढळलेली दिसून येते. भारतातील दख्खनचे पठार या विरुद्ध असलेले दिसून येते. कारण हे पठार लाव्हारसापासून बनलेले आहे. येथील जमीन सुपीक असल्यामुळे उद्योगधंदे, दळणवळण, जलसिंचन यांच्यामुळे विकसित झालेली दिसून येते. यामुळेच लोकसंख्येची घनता या ठिकाणी वाढलेली दिसून येते. उत्तर अमेरिकेतील कोलंबियाचे पठार हे देखील अशाच पद्धतीने जास्त घनतेचे आढळलेले दिसून येते. अशा या पठारी प्रदेशात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खनिजे ही आढळतात. उदाहरणार्थ छोटा नागपूरचे पठार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येची घनता आढळते. कारण या ठिकाणी सापडत असलेली खनिज संपत्ती हे त्यामागील महत्त्वाचे कारण असलेले दिसते. अनेक मोठी शहरे अशा पठारी प्रदेशांमध्ये विकसित झालेले दिसून येतात. याचप्रमाणे म्यानमारमधील शानचे पठार, दक्षिण आफ्रिकेतील
पठार, ऑस्ट्रेलियाचे पठार हे खनिजांच्या उत्खननासाठी प्रसिद्ध असलेले दिसते. त्यामुळे या ठिकाणी वसाहती जास्त आहेत, लोकसंख्येची घनता ही जास्त आहे. दख्खनचे पठार हे शेतीसाठी महत्त्वपूर्ण समजले जाते. या ठिकाणी सुपीक जमिनीमुळे शेती विकसित झाल्यामुळे लोकसंख्या ही दाट असलेली दिसून येते. मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशातील सुपीक जमीन सपाट गाळातनी बनलेली असते. तसेच जलसिंचनाच्या सुविधा समाधानकारक असतात. यामुळे लोकसंख्या ही अधिक घनतेची असलेली दिसून येते. दळणवळणाचे जाळे उत्तम प्रकारे विकसित झालेले असते. यामुळे शेती व शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग या मैदानी प्रदेशामध्ये विकसित झालेले दिसून येतात. परिणामी या ठिकाणी लोकसंख्या केंद्रित झालेली असते. जगातील सुमारे 90% लोकसंख्या अशाच मैदानी प्रदेशात राहत असलेली दिसून येते. जगातील बहुतांश मैदाने ही नद्यांच्या खोऱ्यांनी व त्यांच्या त्रिभुज प्रदेशांनी बनलेली आहे. भारतातील गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश हा या ठिकाणी दिसून येत आहे. अशाच पद्धतीने सिंधू नदीने ब्रह्मपुत्रा, इरावती, होयांगो, यागत्से, मिसिसिपी, नाईल यासारख्या नद्यांनी देखील मैदानी प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्या मैदानी प्रदेशात जगातील दाट लोकवस्तीचे प्रदेश आढळतात. भारताचा विचार केला असता भारतामध्ये उत्तरेकडील या मैदानी प्रदेशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आढळलेली दिसून येते. या ठिकाणच्या राज्यांची लोकसंख्या ही 10 कोटीपेक्षा जास्त आढळलेली दिसून येते. त्याचबरोबर पश्चिम युरोपातील मैदान, चीनचे पूर्वेकडील मैदान, संयुक्त संस्थानातील पूर्वेकडील मैदान, जपानमधील किनारपट्टीची मैदाने, पाकिस्तान, बांगलादेश या ठिकाणी असणारी सुपीक मैदानी प्रदेश या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही अधिक असलेली दिसून येते. भारतातील लोकसंख्येची तुलना इतर देशांशी केली असता भारतातील लोकसंख्या ही अधिक घनतेची ही उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजेच सिंधू व गंगा नदीने निर्माण केलेल्या मैदानी प्रदेशात आढळलेली दिसून येते. महाराष्ट्र याची लोकसंख्या मेक्सिको एवढी आहे. गुजरातची लोकसंख्या फ्रान्स एवढी आहे. तर कर्नाटकाची लोकसंख्या ही UK म्हणजेच इंग्लंड एवढी असलेली दिसते. काही मैदानी प्रदेश मात्र लोकसंख्येच्या दृष्टीने अधिक विरळ असलेले दिसून येतात. केंद्रीकरणासाठी सहाय्यक ठरत नाही. उदाहरणार्थ आफ्रिकेतील सहारासारखी उष्ण वाळवंटे, सायबेरियातील टुंड्रासारखी शीत वाळवंटे, तसेच आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे, दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचे खोरे या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आढळते. जगातील काही सखल दलदलयुक्त प्रदेशांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्येची घनता ही खूपच विरळ आढळते. तर अशा प्रकारे आपण प्राकृतिक घटक, भौगोलिक स्थान याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर कसा होतो हा भाग आपण समजून घेतला. धन्यवाद.